morning students and welcome back in our LBS online class. Children, now we are learning our chapter number 2, Animals and Plants. In previous class we have seen animals and plants show all the features of living things but they both are different. आपण मागील व्हिडिओमध्ये जे ॲनिमल्स आणि प्लांट्स आहे हे चॅप्टर आपण सुरू केलं होतं आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की ॲनिमल्स आणि प्लांट्स या दोघांमध्ये सुद्धा आपल्याला सजीवांची लक्षणे दिसतात, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काही गोष्टींमध्ये फरक आपल्याला आढळून येतो. यामध्ये आपण बिंगोज ॲक्टिव्हिटीमध्ये 5 त्यांच्यामधले डिफरन्सेस आपण काय केले होते, लिहिले होते. म्हणजे त्यांच्यात कोणते 5 फरक आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की ॲनिमल्स शो लोकोमोशन, म्हणजेच काय, ॲनिमल्स मूव्ह वन प्लेस टू अनदर प्लेस, म्हणजे ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहज हालचाल करू शकतात. या तुलनेमध्ये जे प्लांट्स आहेत तर ते काय होऊ शकत नाही, तर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ते मूव्ह करू शकत नाही. हे आपण पाहिलं होतं. त्यांचे आपण 5 जे डिफरन्सेस आहेत ते अभ्यासले होते. सो चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू see our next topic in this chapter and today's our topic name is movement. तर हे जे चॅप्टर आहे एनिमल्स अँड प्लांट्स, याच्यात आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, तर जे एनिमल्स आणि प्लांट्स आहे यांचा तुलनात्मक अभ्यास आपण करणार आहोत की त्यांच्यामध्ये सजीवांची सगळी लक्षणे जरी दिसत असली तरी सुद्धा कुठला फरक, कुठला डिफरन्स त्यांच्यामध्ये आहे ते आपण यामध्ये शिकणार आहोत. आता जे मूव्हमेंट आहे, मग मूव्हमेंट हा जो टॉपिक आहे तो आज आपण शिकणार आहोत. मूव्हमेंट म्हणजे काय, तर हालचाल करणे. मूव्हमेंट म्हणजे काय, हालचाल करणे. सो चिल्ड्रन, लुक ॲट द कोड अँड लिसन केअरफुली. मूव्हमेंट, you all know that animals can move from one place to another. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, you all know that, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे ॲनिमल्स असतात म्हणजे जे प्राणी असतात तर ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर काय करतात, मूव्ह करतात, म्हणजे हालचाल करतात. आता तुम्ही बरेच प्राणी पाहत असाल, डॉग आहे, कॅट आहे की नाही, लायन आहे, एलिफंट आहे, असे भरपूर ॲनिमल्स आपण बघत असतो. दे शो अ व्हरायटी इन देअर मुवमेंट्स. ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तर जात असतात, परंतु त्यांच्या ज्या मुवमेंट आहे, त्यांच्या ज्या हालचाली आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, व्हरायटी दिसते. व्हरायटी म्हणजे काय, तर विविधता आपल्याला दिसून येते. फॉर एक्झाम्पल, दे कॅन वॉक. उदाहरणार्थ काय, की काही जे प्राणी आहेत तर ते चालतात. वॉक करणे म्हणजे चालणे. ग्लाइड म्हणजे त्यांच्या ज्या हालचाली आहेत, त्यांची जी चालण्याची पद्धत आहे तर ती वेगवेगळी असते. बघा, काही प्राणी ग्लाइड करतात. ग्लाइड म्हणजे काय, सरकणे. ग्लाइड म्हणजे सरकणे किंवा सरपटणे. स्विम म्हणजे पोहणे. फ्लाय म्हणजे उडणे. आणि रन म्हणजे पळणे. म्हणजे सगळेच प्राणी एकसारख्या पद्धतीने चालतात का, एकाच पद्धतीने ते चालतात का, नाही. तर त्यांची जी चालण्याची, हालचाल करण्याची पद्धत आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला विविधता दिसून येतात. काही प्राणी वॉक करतात, जसं की लायन आहे, टायगर आहे, तर ते चालताना आपल्याला दिसून येतात. तर त्यानंतर ग्लाइड म्हणजे सरकणे. तुम्ही जर सापाचं निरीक्षण केलं असेल तर साप चालतो का पायांवर, नाही, तर तो असा सरपटत चालतो. म्हणजे त्याच्या हालचालीमध्ये आपल्याला काय दिसून येते, वेगळेपणा दिसून येतो. त्यानंतर काही जे ॲनिमल्स आहे, ॲक्वॅटिक ॲनिमल्स, तर ते जमिनीवर चालतात का, नाही, तर ते काय करत असतात, दे कॅन स्विम, म्हणजे ते पाण्यामध्ये पोहतात. त्यानंतर काही जे बर्ड्स आहेत, काही बर्ड्स, तर ते काय करतात, फ्लाय करतात, म्हणजे ते उडतात. आणि त्याचप्रमाणे काही जे ॲनिमल्स आहेत ते रन करतात. तुम्ही खारुताईला बघितलं असेल, ती अशी हळूवार चालते का, नाही, तर टुनुक टुनुक उड्या मारत सतत ती पळत असते इकडून तिकडं. त्याचप्रमाणे माकड आहे. माकड सुद्धा काय करतं, तर माकड सुद्धा आपल्याला चालताना दिसतं, पण ते सुद्धा उड्या मारताना आपल्याला दिसतं. म्हणजे त्याचं चालणं आणि टायगरचं चालणं सेम आहे का, त्यांची मूवमेंट सेम आहे का, नाही, त्याच्यात आपल्याला विविधता दिसून येते. दे मूव्ह हिअर अँड देअर इन सर्च ऑफ फूड. तर हे जे प्राणी आहे ते सतत इकडून तिकडं कशाच्या शोधामध्ये फिरत असतात, सर्च ऑफ फूड, वॉटर अँड शेल्टर. बघा, म्हणजे अन्नाच्या शोधासाठी, पाण्याच्या शोधासाठी आणि निवाऱ्याच्या शोधासाठी. शेल्टर म्हणजे काय, निवारा. तर या सर्व शोधासाठी
पोटासाठी ते सतत इकडून तिकडे काय करत असतात, तर हालचाल करत असतात. या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत ते जात असतात. दिस ॲबिलिटी इज कॉल्ड लोकोमोशन. आणि याच ॲबिलिटीला काय म्हणतात, मग त्यांच्या याच क्षमतेला काय म्हणतात, तर लोकोमोशन असं म्हणतात. लोकोमोशन म्हणजे काय, तर हालचाल. सो चिल्ड्रन, हिअर इज द डेफिनेशन ऑफ लोकोमोशन. या ठिकाणी आपल्याला लोकोमोशनची डेफिनेशन बघायला भेटते. व्हॉट इज लोकोमोशन, तर तुम्हाला काय करायचं आहे, देच्या ठिकाणी फक्त ॲनिमल्स हा वर्ड वापरायचा आहे. ॲनिमल्स मूव्ह हिअर अँड देअर इन सर्च ऑफ फूड, वॉटर अँड shelter. This ability is called locomotion. Okay, this is the definition of locomotion. Okay children, then next, plants do not show locomotion. आणि हे जे लोकोमोशन आपल्याला ॲनिमल्स मध्ये पाहायला भेटतं, तर वनस्पतींमध्ये म्हणजे ज्या वनस्पती असतात, जे झाडं असतात, तर त्यांच्यामध्ये आपल्याला लोकोमोशन पाहायला भेटत नाही, हालचाल पाहायला भेटत नाही. Why? They remain fixed to the ground. ओके, म्हणजे कशामुळे आपल्याला त्यांच्यात लोकोमोशन पाहायला भेटत नाही, कारण जे प्लांट्स असतात तर ते फिक्स्ड म्हणजे कसं एकाच जागी ते स्थिर असतात. बिकॉज दे डू नॉट हॅव टू सर्च फॉर फूड और वॉटर. ते एकाच जागी स्थिर असतात आणि त्यांना म्हणजे अन्न शोधण्यासाठी किंवा पाणी शोधण्यासाठी दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नसते. कारण का, कारण दे प्रिपेअर देअर ओन फूड. कारण वनस्पती स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. आपण पाहिलेलं होतं अगोदरच्या प्रीवियस क्लासमध्ये पण आपण शिकलेलो आहोत की प्लांट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ एअर, वॉटर अँड सनलाइट. तर जे वनस्पती असतात ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यामुळं त्यांना अन्नाच्या किंवा पाण्याच्या शोधामध्ये काय करावं लागत नाही, प्राण्यांसारखं म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जावं लागत नाही. आणि ते दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात का, नाही, कारण ते एकाच जागेवर रिमेन म्हणजे ते काय असतात, तर फिक्स्ड असतात, म्हणजे त्याच ठिकाणी ते स्थिरावलेले असतात. ओके, सो नेक्स्ट, they prepare their own food. बघा, त्यानंतर बघा त्यांना अन्नाचं किंवा पाण्याच्या शोधामध्ये दुसरीकडे जायची गरज नसते, कारण ते काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. अँड ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द सॉइल. आणि मातीमध्ये, सॉइल म्हणजे काय, मातीमधील जे पाणी आहे तर ते शोषून घेण्याचं काम हे वनस्पती करत असतात. ओनली सम पार्ट्स ऑफ प्लांट शो मूवमेंट. मग यांच्यामध्ये आपण तर म्हटलं, आता तुम्ही तर म्हणणार की आपण मागच्या टॉपिक मध्ये म्हणजे मागचं जे आपलं चॅप्टर आहे थिंग्स अराउंड अस, यामध्ये आपण पाहिलं होतं की जे लिव्हिंग थिंग्स आहेत तर ते काय करतात, मूवमेंट दाखवतात. लिव्हिंग थिंग्स मूव हे आपण काय केलं होतं, याचा अभ्यास केला होता. ते तर म्हणजे ते तर लक्षण दाखवतात. मग कसं ते लोकोमोशन का दाखवत नाही, कारण ते एका जागेवर स्थिर असतात, बरोबर आहे की नाही, त्यांची हालचाल आपल्याला दिसत नाही, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. परंतु त्यांचे जे पार्ट्स असतात प्लांट्सचे, कोणकोणते, तर त्यांच्या ब्रांच आहे, फ्रूट आहे, लीव्ज आहे, तर हे जे पार्ट्स आहेत तर तेच जे पार्ट्स आहेत ते मूवमेंट दाखवत असतात, म्हणजे हालचाल दाखवत असतात. ओके चिल्ड्रन, डिड यू गेट इट? सो चिल्ड्रन, टुडे वी हॅव सीन द टॉपिक ऑफ मूवमेंट. इन दिस टॉपिक वी हॅव लर्न अबाउट मूवमेंट ऑफ ॲनिमल्स अँड मूवमेंट ऑफ प्लांट्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूवमेंट्स हे टॉपिक शिकलेलो आहोत. आणि यामध्ये आपण काय म्हणजे यामधून आपल्याला काय कळलं की जे प्राणी आहे तर जे ॲनिमल्स आहे तर ॲनिमल्स शो लोकोमोशन बट प्लांट्स डू नॉट शो लोकोमोशन. यामधून आपल्याला काय कळलं की जे प्राणी आहे तर ते काय दाखवतात, लोकोमोशन दाखवतात, म्हणजे हालचाली दाखवतात. त्या तुलनेमध्ये जे वनस्पती आहे तर त्यांच्या हालचाली आपल्याला दिसून येत नाही. ओके, तर हाच त्यांच्यामधला काय आहे, तर डिफरन्स आहे. कुठला, तर ॲनिमल्स शो लोकोमोशन, plants do not show locomotion. Okay, did you get it? So today's your homework is write the new words from the given topic. And today's our new words, first new word variety, VARIETY, variety. Okay, variety means विविधता. Next word glide. Okay, glide means सरकणे. Next
notebook. This is your today's homework and remaining part of this chapter we are going to see our next video. Thank you.